हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजपासून स्वराची स्कूल चालू झाली आहे. स्वराचीच काय, सगळ्याच मुलांची आजपासून स्कूल चालू झाली असेल. मागे पुढे सगळ्यांचंच झालं असेल. स्वराला पावसाळी आता सँडल घ्यायचे होते, शूज घ्यायचे होते. मग काय स्टेशनला गेलो, शूज वगैरे तिला घेऊन आलो. मग आली आणि त्याच्यानंतर इथे कडधान्य म्हणजे वाटाणा मला भिजत घालायचा होता. तो वाटाणा भिजत घातला आणि मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, आपला देवारातला दिवा अजून चालू आहे. सकाळी 5 वाजता उठली आहे मी, कारण स्वराला उठवायचं होतं, तिच्या अंघोळ वगैरे, पुन्हा मला टिफिन द्यायचा होता तिच्यासाठी. मग तिला म्हटलं की बटाट्याची भाजी आहे काल केलेली, ती देऊ का? बटाट्याची भाजी आणि चपाती. मला म्हणाली, मम्मा बटाट्याची भाजी सेपरेट नको देऊस, पीठ मळती आहेस ना, तर तसाच एक मला आलू पराठा बनव आणि तसं मला डब्यात दे. म्हटलं ठीक आहे, चालेल म्हटलं. मग बघा मी काय जुगाड केला आहे. जी बटाट्याची भाजी होती ना, त्या पिठामध्ये तिचा गोळा टाकला आणि मग त्याचा आलू पराठा तिला असा बनवून दिला. सकाळी सकाळी चहा बनवली आणि तिला चपाती दिली खायसाठी. म्हटलं पोट भरून खाऊन जा, डोकं अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे. आता 9वीला गेली आहे माझी स्वरा. चला, तिलाच आता चपाती भाजी दिली आहे, सॉरी चपाती आणि चहा दिली आहे. आता ती खाती आहे तिकडे आणि तोपर्यंत इथे माझे 3 पराठे. डब्यात 3 पराठे टाकायचे नसतात. बघा, असा थोडासा तुकडा मी तोडला आहे आणि तो वरती ठेवून दिला आहे. अशा प्रकारे स्वराचा डबा इथे पॅक झालेला आहे. चला, एक काम आपलं पार पडलेलं आहे, म्हणजे स्वरा स्कूलला गेली आहे. आता पुढची कामं. दिवस आता कसा जाईल काही समजणार नाही. आता एवढ्या दिवस सगळा आराम होता, म्हणजे आरामात सगळं उठायचं, सगळं आरामात करायचं, मुलं घरी होती सगळं आरामात चालू असायचं. पण आता सकाळी उठून लवकर सगळं आवरायचं आहे आणि पुढची कामं करून परत तिला घ्यायला पण जायचं आहे. बघा, इथे सगळं माझं किचनचा ओटा वगैरे सगळा साफ झाला आणि पाणी आलेलं, तोपर्यंत पाणी वगैरे भरलं आणि इकडे मशीन लावायची होती, मशीन पण लावून घेतली. हा 3रा राऊंड आहे, कम्फर्ट टाकलं त्याच्यामध्ये आणि मग काय झाडांना पाणी घातलं. तुम्हाला माहिती आहे, सकाळी उठायची सगळी सवय सुटली होती ना. स्वरा गेली, पाणी वगैरे भरलं, मशीन लावली आणि मग मी परत झोपून घेतलं, कारण की तोपर्यंत 7:30-8 वाजले होते. म्हटलं आहोंना उठायला अजून वेळ आहे, म्हटलं चला काय करूया, झोपून घेते. मग उठली आणि मग त्यांच्यासाठी चहा बनवला, त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि मग काय, आहो पण निघालेत आता. आहो पण आपल्या ऑफिसला, आपल्या कामासाठी निघाले. बाय. चला, आता पुढची कामं करेपर्यंत 12:30 वाजले. म्हणजे सकाळी 7ची स्वराची स्कूल असते, ती दुपारी 12:30ला ती स्कूलवरून सुटते. मग काय, दुपारी तिला आणायला गेली आणि मग आलो, जेवलो आणि ताणून घेतलं, म्हणजे झोपून घेतलं. संध्याकाळी उठली, एक चहा घेतला मी परत आणि मग पुन्हा आहो आल्यानंतर मग पुन्हा चहा, म्हणजे आम्ही चौघांनी एकत्र चहा घेतला. तोपर्यंत मी भात शिजत घातला आहे, वाटाण्याची उसळ बनवायची आहे मला आणि पीठ मळून ठेवलं आहे, म्हणजे आता चहा पिऊन झालं तोपर्यंत आपलं पीठ मुरत राहील आणि मग काय चपाती करून घेईल. तोपर्यंत भात होतोच आहे. मी इकडे भातावर झाकण ठेवलं आहे, म्हणजे ती पटकन उकळी आली की भात शिजायला काय वेळ नाही लागत आणि मी भात असा दमवरती नाही शिजवत, जास्त पाणी ठेवते, मग ते पाणी आपलं निथळून टाकायचं, म्हणजे मग तो भात असा सुट्टा सुट्टा मस्त होतो. मग आहो आले मला म्हणाले, चल अंकिता आज आपण मस्त भेळ मागूया आणि समोसा. मग काय मस्त नाश्ता केला.
चला इथे आता आमचं चहा वगैरे नाश्ता करून झालेला आहे. तर म्हटलं चला भात झालेला होता, पुन्हा किचनमध्ये आली आणि आपल्या कामाला लागली आहे. कारण की आता जेवढं लवकर होईल तेवढं लवकर संपवायचं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर झटपट अशी मी वाटाण्याची उसळ बनवली आहे. चला सांगते कशी बनवली आहे. बघा वाटाणे भिजत घातले होते. ते वाटाणे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, कुकरमध्ये टाकायचे. नंतर एक कांदा, मी 2 कांदे घेतलेले आणि 3 छोटे छोटे टमाटर होते, ते टोमॅटो घेतले आणि हळद, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि चिकनचा मसाला होता माझ्याकडे, तोही 1 चमचाभर असा टाकला. लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि मालवणी मसाला होता माझ्याकडे, तो टाकला. मिरच्या टाकल्यात, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे आणि ह्याला छान व्यवस्थित असं मिक्स करायचं. आपल्याला काही एक भाजून वगैरे घ्यायचं नाही आहे. खरंच ह्या पद्धतीने तुम्ही आहे ना उसळ बनवून बघा, अगदी झटपट होते आणि चवीला पण अप्रतिम लागते, खरंच सांगते. तर बघा आता मग इकडे अंदाजानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं सार किती पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका. त्याला छान मिक्स करा आणि बटाटा पण टाकला होता मी त्याच्यामध्ये, कारण की उसळ म्हटलं तर बटाट्याची चव काय वेगळीच लागते, आम्हाला आवडतो. तर मग मी बटाटा टाकला, 2 बटाटे घेतलेले आणि ते टाकले आणि सगळ्यात शेवटला आहे ना त्याच्यामध्ये 1 पळीभर मी तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर इथे थोडंसं मीठ चाकून बघायचं. जर व्यवस्थित असेल तर आपला कुकर लावून अगदी छान आपल्या कुकरच्या हिशोबाने आपल्याला त्या शिट्ट्या करून घ्यायच्यात. एका साईडला कुकर होतो आहे आणि एका साईडला मी फटाफट आता इथे चपात्या करून घेते आहे, म्हणजे गरमागरम आपण जेवायला बसू शकतो, हो की नाही. चला चपात्या करून घेते आता मी. तर चला इथे माझं आता जेवण सगळं तयार आहे. तर इथे चपात्या बनवल्यात, इथे मस्त वाटाण्याची उसळ बनवली आहे आणि भात बनवला आहे आणि इथे हा माझा सगळा किचन सगळा आवरून झालेला आहे, हे तुम्हाला सगळं दाखवते आहे. तर आता कुकर थंड झाल्यानंतर वा 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 आज सुगंध सुटला होता आणि खरंच खूप छान झालेली झटपट उसळ ही. तर नक्की तुम्ही करून बघा, आवडली तर नक्की एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला काय म्हणायचं असेल, काय बोलायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करू शकतात. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे आपल्याला एक लाईक करा. तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.